बुद्धरत्नं ओसंधं उत्तमं वरं तेषं देवमनुसानं बुद्धतेजेन स्वस्तिना। अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बुद्ध धम्म एक औषध आहे असं वर्णन त्रिपिटकामध्ये आलेलं आहे। ते बुद्धांनी प्रगट केलेलं आहे ते, कारण बुद्ध हे पण एक औषध आहे असं वर्णन आपल्याला शुद्ध निपातामध्ये महत्त्वपूर्ण अशा महाकारुणिक सूत्रामध्ये पाहायला मिळते। का म्हणलं बुद्धाला औषध म्हणून? बुद्ध हे औषध कसं होऊ शकते? आपल्या सर्वाला आश्चर्य वाटेल की बुद्ध औषध आहे। खरंच बुद्ध औषध आहे जर आपण त्याचा अत्यंत अनुभूतीनं अनुभवानं हे सिद्ध करायचा प्रयत्न केला तर बुद्ध हे आपल्याला औषध, आणि ते औषध कसं घ्यायचं हे पण सांगतात बुद्ध। ज्याप्रमाणे अनेक बिमाऱ्या संसारात आहेत त्या बिमारीवरती त्या तज्ञ डॉक्टरांचं आपल्याला औषध मिळते। कोणाच्या किडन्या फेल झाल्या तर किडनीवर औषध देतात, कोणाचा हार्ट खराब आहे दुखत राहते बायपास होण्याची शक्यता वाटते तर त्याचं औषध देतात ते। कोणामध्ये रक्त कमी आहे किंवा पेशी पांढऱ्यांबरोबर पेशी बरोबर नाही, कुणाला चरबी जास्त आहे तर कुणाला लघवीचा त्रास आहे बरोबर लघवीच होत नाही, लघवीच्या जाग्यावर दुखत राहते, तर कुणाचं पोट दुखत राहते, तर कुणाचा मेंदू दुखत राहतो, डोकं दुखत राहते दिवसभर, कुणाचं अर्ध डोकं दुखते, कुणाचं पूर्ण डोकं दुखते, तर कुणाचा गळा दुखते, तर कुणाच्या नाकामध्ये दुखापत होते, का हाड वाढल्याचं दुःख होते, तर कुणाची कंबर दुखते, पाठीचा कणा दुखते। असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जसे शरीरामध्ये शारीरिक आजार म्हणून असतात तर ते ठणकी करतात, आपल्याला करतात की नाही? त्यामुळं आपण काही ना काहीतरी लावत राहतो, पेम बॉम्ब लावतो, टायगर बॉम्ब लावतो, आपण बजरंग लेप लावतो, आपण किती प्रकारची औषधं लावतो आपण आणि आपली बिमारी दूर करतो। परंतु ही बिमारी शारीरिक म्हणजे भौतिक रूपामध्ये दूर होते। म्हणा एकदा मोठ्यानं साधू साधू। गुंगू नका, इकडं पहा, डोळे वाचून पहा माझ्याकडं, गुंगू नका। गुंगलं डुलकी मारली तर आपल्या मनाचं तेज निस्तेज होते, आपला तरतरीतपणा हा पूर्ण मंदावतो। गुंगीमुळे डुलकीमुळे आपल्यातले जे सतेजपणा आहे ते निभ्रम होते, आपण निस्तेज बनतो आणि आपल्यातली जी उद्योगशीलतेची तीव्रता आहे ती अशी मंद मंद होऊन डिम रूपात येते ती।
हे धोके आहेत गुंगीचे, डुलकीचे धोके आहेत. त्या डुलकी गुंगीला प्रमाद म्हणतात भगवान बुद्ध, त्या डुलकी गुंगीला बुद्ध आळस म्हणतात, त्या डुलकी गुंगीला बुद्ध हे सुस्ती म्हणतात, आणि त्याच डुलकी गुंगीला बुद्ध म्हणतात आयदीपणा. या आयदीपणात येतोय तो बसायला. सकाळी त्याला काही काम नसते म्हणून आयदीपणामध्ये येऊन बसते आणि गुंग होते आणि गुंग्या होते आणि गुंग्या. हे इथं काय त्याला काय कोणी म्हणत नाही, हे असं खाऊन बसला रे तू, आणि म्हणून इथे येऊन बसते ते पाऊण घंटा अर्धा घंटा. असं लोक आपल्याला दोष देतात. भगवान गौतम बुद्धांनी 5 जहरापैकी हे जहर मानलेलं आहे. अति उच्च बोधीच्या उच्च ज्ञानाच्या मार्गावर हे 5 जहर आहेत. त्यापैकी एक जहर आहे ते डुलकी, सुस्ती, प्रमाद, आळस आणि निष्क्रियपणा व आयदीपणा. यानं सारा माणूस माग 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 पडत राहतो, एकदम माग जातो तो. जसं मोठ्या झाडाच्या खाली छोटं झाड वाढत नाही, वाढते का? त्याची भरभर वाढ होते का? त्याचप्रमाणे आपल्याला हे 5 जण हे जहराचं काम करतात. आपल्या अंगामध्ये, आपल्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये, बाह्यमनामध्ये हे 5 जण असले तर हे आपले सर्वात हितशत्रू आहेत. त्यापैकी पहिला आहे काम राग, दुसरा आहे द्वेष बुद्धी, तिसरा आहे कंटाळा आळस. त्याला भगवंत म्हणतात थीन मिद्ध, त्याला गुंगी म्हणतात, डुलकी म्हणतात, त्याला प्रमाद म्हणतात, त्याला आयदीपणा म्हणतात, त्याला निष्क्रिय आचरण म्हणतात, आणि त्यालाच म्हणतात होपलेस मॅन, म्हणजे परिपूर्ण वाया गेलेला माणूस. आणि हे तिसरा आपल्याला दुबळं करणारा, निस्तेज करणारा, कमजोर करणारा आपला दुश्मन आहे. आणि चौथा आहे अस्वस्थ मन. कोणत्या ना कोणत्या कारणामुळं माणसं अस्वस्थ राहतात, स्वस्थ आणि निवांत राहत नाही, निश्चिंताने पूर्ण निर्विकार राहत नाही, ते स्थिर राहत नाही, अस्थिर राहतात. आणि शेवटचा विकार आहे जहर, ते म्हणजे संशय, कुशंका. ही माणसाच्या मनाची बिमारी आहे. जितकं जास्त आहे तेवढं मन बिमार राहते. आणि जितका जास्त कामराग, जितकी जास्त द्वेषबुद्धी, जितकी जास्त आळस, सुस्ती, कंटाळा, आयदीपणा, निष्क्रियपणा, जितकं जास्त अस्वस्थ मन, जितकं जास्त संशयखोर मनाची प्रवृत्ती किंवा संशयखोर नजर, हे आपल्या मनाला लागलेला पूर्ण मनोविकाराचा रोग आहे. हा असे अनेक रोग मनामध्ये आहेत. भगवंतांनी त्याचं वर्णन अभिधम्म पिटकामध्ये केलेलं आहे. पूज्य भदंत अनिरुद्ध महाथवीर यांच्या अभिधम्मच संग्रह या ग्रंथात मन बिमार कशानं असते, मन रुग्ण कशानं असते, हे वर्णन करण्यात आले आहे. मनाची बिमारी किंवा मनानं माणूस जे आजारी असतो ते वेगवेगळे त्याचे मनोविकार असतात. जेवढा जास्त द्वेष तेवढा जास्त रोगी, जेवढा जास्त क्रोध तेवढा जास्त रोगी, मनानं रोगी. जेवढा जास्त तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, जेवढा जास्त तो मनानं रुग्ण. जेवढा जास्त अतिमोह तेवढा जास्त त्याला रोग मनाचा. जेवढा जास्त त्याला लोभ
तेवढा जास्त त्याला मनाचा मनोरुग्ण बिमारी मनाची. जेवढी जास्त त्याला घमेंड तेवढा जास्त तो मनानं बिमार, मनानं रुग्ण. जेवढा जास्त अहंकार तेवढा जास्त तो मनानं रुग्ण, मनानं बिमार. जेवढा जास्त तो वेगवेगळ्या प्रकारच्या हलगर्जीपणामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक विकारानं ग्रासलेला तेवढा जास्त तो मनोरुग्ण, तेवढा जास्त तो मनानं बिमार. अशी सारी दुनिया पूर्ण मनानं बिमार आहे. संसार हे एक मनोरुग्ण आहे. कोणताही माणूस हे मनोरुग्ण मुक्त नाही. मनाच्या रोगानं तो पछाडलेला आहे. मनाच्या रोगानं तो ग्रस्त आहे. आणि त्यामुळं त्याला शांती मिळेल का? त्याला सुख मिळेल का? तो स्वस्थ राहील का? तो समाधानी राहील का? तो स्थिर होईल का? तो स्थितप्रज्ञ बनेल का? आणि तो खरा मानव बनेल का? तो लवकर बनेल खरा मानव? जेव्हा मनच बिमार आहे तर त्या मनाच्या रुग्णतेमुळे शरीरावर परिणाम होतात, इंद्रियावर परिणाम होतात. आणि तुम्हाला यातलं उदाहरण सांगतो. भगवान बुद्ध ओली प्रदेशामध्ये प्रचार प्रसाराला आले होते. आणि भगवान बुद्धाचा प्रचार प्रसार तिथे चालला. बुद्ध नुसतं रस्त्यानं जरी चालले तरी प्रचार होत असे. नुसतं रस्त्यानं जरी बुद्ध चालले मेन रोडनं तर दुतर्फी लाखो हजारो लोक पाहत. त्यांच्यामध्ये जे तेज असायचं, बुद्धत्वाचं तेज, या उजव्या बाहूकडून डाव्या बाहूकडे बोधीचा आलोक निळा निघायचा, बोधीचा आलोक पिवळा निघायचा, इकडनं निघायचा इकडे बोधीचा आलोक हे लाल निघायचा, आणि बोधीचा आलोक चौथा पांढरा निघायचा, आणि बोधीचा आलोक बुद्धाच्या उजव्या बाहूकडून डाव्या बाहूकडे हा केसरी निघायचा, नारंगी. आणि एकदाच 5 असायचे. त्यामुळं आपण धम्मध्वज पाहतो. हे बुद्धाच्या मागे निघणारे पूर्ण बोधीचे वलय आहे, बोधीचं तेज आहे. केवळ मानव म्हणून बुद्धाला पाहिलं तर तुम्हाला कधीच बुद्ध आपल्या आतमध्ये अनुभूतीला घेण्याची तळमळ, जिद्द, एकनिष्ठा आणि महान अशी महत्वाकांक्षा मनात येणार नाही. म्हणून मानवातला परिपूर्ण महामानव सर्वात उच्च गुणानं आणि उच्च ज्ञानानं आणि उच्च प्रतिभानं आणि उच्च निष्कलंक पावित्र्यानं भरलेला, परिपूर्ण निर्मळ, परिशुद्ध आणि 7 विशुद्धीमध्ये परिपक्व असलेला बुद्ध असतो. राजगृहामध्ये जेव्हा चालले बुद्ध तर हे बिंबिसार राजा सरप्राईज झाला, आश्चर्यचकित झाला. उपासक छत्रपाणी सरप्राईज झाला. सारे हात जोडू लागले. त्यांच्या माग प्रचंड मॉप होता असा. आणि जवळजवळ 12,000 भिक्खू पहिल्याच भेटीमध्ये राजगृहाच्या मेन रोडनं चालले होते. आणि त्यांची धम्मदेशना व्यापक ठिकाणी वेळुवनाच्या ग्राउंडवर होती. तर एका दिवसामध्ये 1 कोटी लोक बुद्धाचे अनुयायी झाले, बुद्धाचे उपासक झाले.
त्यामध्ये 80% ब्राह्मण बुद्धाचे उपासक झाले. आपल्याला सांगताना मला खूप हर्ष होत आहे की भगवान कोलियांच्या विहारामध्ये थोडा वेळ थांबले आणि त्यांनी लोकांसोबत ध्यान केलं. 2 मिनिट डोळे बंद करून काही मिळत नाही, 5 मिनिट मिळते थोडं थोडं. भगवंतासोबत 1 घंटा लोक बसायचे. व्यापारी, श्रमिक, मजूर, राजे, राण्या, सारी जनता, क्षत्रिय, व्यापारी आणि सर्व दलित गात्र मनानं गांगरलेले, परेशान झालेले भगवंतासोबत 1 घंटा बसायचे ध्यानाला. कधी कधी 1.5 घंटा बसायचे. जितकं जास्त दीर्घ सम्यक समाधीचं ध्यान या श्वासावर, तेवढं जास्त तुम्हाला फळ मिळेल. तेवढं लवकरात लवकर चित्ताचे मनोविकार, चित्ताची बिमारी, चित्ताचा आजार हे असा निघून निघून हे नील होईल. चित्त हे आजार मुक्त होईल. मला पण एक आजार होता, द्वेष करायचा. मी बौद्ध भिक्षू असून मी एका व्यक्तीचा द्वेष करत होतो. त्याला पाहिलं की असा द्वेष याचा, तर सारा अंग माझं द्वेषानं फणफणत होतं. ते असे हातपाय माझे हलायचे, असं वाटायचं हाणू काढलेलं एक त्याच्या कानाखालं. तर दुसरा भिक्खू माझ्या सोबत राहायचा, म्हणायचं नको, मारू नको आता कोणाला, कधीच मारू नको. तो जरा समजदार असल्यामुळे, शीलवान असल्यामुळे, निष्पाप वागत असल्यामुळे मी त्याचं ऐकत होतो. दुसऱ्याचं ऐकत नाही. मला निष्पाप, शीलवान, त्यागी, गुणवान, दानशूर, नम्रवान, तळमळीचा आणि अत्यंत सृजनशील व्यक्ती आवडतो. आणि मी विचार केला, म्हटलं हे द्वेषामुळं माझे हात हालतात, माझा चेहरा बदलतो, मी लाल बुंद होतो, डोळे माझे टरटर वासत राहतात, दातावर दात, कधी हे होठ दाताखाली येतात आणि चौकारे त्याला हाणायला, असं मनात वाईट वाईट विचार येतात, वाईट वाईट तरंग येतात. हे तुला बरोबर आहे का रे भंतीजी? हे भंते, हे मग तुला असं बरोबर आहे का? आणि मला प्रश्न विचारले. 10 दिवसाचे मी 36 शिबिरं केली. मन बरंच बदललं, विचार बदलले, भावना बदलल्या. दररोजच्या दैनंदिनीमध्ये कुणाकडं पाहणं, त्याच्याबद्दल आपल्या मनात काही निर्माण होणं, हे सारं बदललं. तुम्हाला आणखी सांगतो, 20 दिवसाचे 2 शिबिरं केली, 30 दिवसाचे 2 शिबिरं केली आणि 40 दिवसाचे 2 शिबिरं केली. पुन्हा मी 20 दिवसाचं शिबिर केलं. सती पठाण 6 केली मी. आणि पहिलं सती पठाण मी 18 घंटे करत होतो. झोपतच नव्हतो रूममध्ये. ते पूज्य गुरुजी संसारिक होता, परंतु त्यांनी सारा संसार सोडला होता. त्याला 5 मुलं होते, पण कोण्या मुलाचा त्याला मोह आणि लोभ नव्हता. त्यांना बायको होती विलायची देवी, पण तिचा पण त्याच्या मनात कोणताही राग, अनुराग, आसक्ती नव्हती. 5-5 महिने, 1-1 वर्ष तो कधी आपल्या बायकोला पाहत नव्हता. तिच्या हातानं कधी टावेल घेतला नाही, तिच्या हातानं कधी पूर्ण नाश्ता घेतला नाही, कधीच नाही घेतला.
आणि इतका पवित्र झालेला ग्रस्त समाजाचा आणि ग्रस्त जीवनातला माणूस मी पाहिला जो पवित्र आणि पवित्र, निर्मळ आणि निर्मळ, संसार बंधनातून मुक्त, संसारातून मुक्त. त्याच्याकडे 100 कोटीची मालमत्ता त्याच्या नावानं होती. त्याचे भाऊ किती मोठे होते, असे कोटी कोटी त्यांच्याकडे धन होतं. पण या पैशाचा त्यांनी हव्यास केला नाही, हाव केली नाही, त्याची घमेंड मोठेपणा केला नाही. मी शिबिर करून त्यांच्या समोरून लवकर निघत होतो. मी स्टेशनला, इगतपुरी स्टेशनला, तर ते मुलाच्या हातानं, बाईच्या हातानं, कोण्या माणसाच्या हातानं रुपडे, ओ भंतीजी को बुलाव, ओ खेम दो भंतीजी. आणि मी परत जात होतो आणि ते उभं राहायचे खुर्चीवरून आणि मला ते बंद पॉकेट द्यायचे. असं मी एक वेळ नाही, 2 वेळ नाही, कित्येक वेळ मला मोजता येणार नाही एवढे त्याने मला बंद पॉकेट दिले. आणि मला म्हणायचे नेहमी, जल्दी आचार्य बन जाओ, सहायक आचार्य जल्दी बन जाओ, बहुत मेहनत करो, दीर्घ शिबिर बहुत करो, 3 महीने का. परंतु मला माझ्या संस्थेचे लोक म्हणायचे, जाऊ नको, तू जाऊ नको तिकडं, कारण तिकडं जर मी गेलो असतो तर पुन्हा त्यांना मदत झाली नसती. मी 1 महिना फिरल्यानंतर माझ्या संस्थेला कधी 40,000 दान, कधी 55,000, कधी 65,000, कधी 70,000 असं दान नेऊन देत होतो मी तिथे. 1 महिन्याचा माझा दौरा हजारो रुपयाचा असायचा. 1 रुपया कधी मी कोण्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पिला नाही. त्या काळात फक्त 50 पैशाला चहा होता. कधी पोहा खाल्ला नाही मी, कधी कचोरी खाल्ली नाही, कधी भजे खाल्ले नाही. भज्यासोबत जे काय खायचं ते सर्व कोणतंच खाल्लं नाही मी. मिरची भजे, कांदा भजे, कारण मला माझं मन म्हणत होतं की हे पैसे तुझे नाही, हे पैसे जनतेचे आहेत, हे श्रद्धेनं आलेले आहेत आपल्या बुद्ध विहारासाठी. तू खाऊ नको, 1 रुपया खाऊ नको लोकाचा. तुला भूक लागली का खेमदमो, तर तू लोकाच्या घरी जाऊन बस आणि ते विचारतील तुला, भक्तीजी नाश्ता करायचा का, किंवा नाश्ता करून देऊ का, तर म्हणायचं हो, नाश्ता करायचा, हरकत नाही. लोकांचं खाय तू. भंते खेमदमो, लोकांचं खात राहिले. माझ्या अंगात जे काही आज रक्त आहे, मांस आहे, जे काय आहे ते माझं नाही, ते मी नाही, ते माझ्या लोकांचं आहे. ते श्रद्धावान माझ्या उपासकाचा आहे, माझ्या उपासिकेचा आहे. असा मी पूर्ण वस्तुनिष्ठ ज्ञानामध्ये पकलेला. भगवान हातामध्ये पात्र घेऊन चालले. कोणत्या राज्यामध्ये हो, कोणत्या राज्यामध्ये चालले पात्र घेऊन मेन रोडनं? कोलिया राज्यामध्ये. आणि तिथे मनानं बिमार होता आणि ते सुप्रबुद्ध होता, यशोधरेचा बाप होता. त्याने अशा तंगड्या वाचल्या आणि म्हणाला, मी भिक्षाटनाला हे गौतम बुद्धाला जाऊ देत नाही. लोक म्हणू लागले, हो सुप्रबुद्ध, असं करू नका, बुद्धाच्या विरोधात आपण अपशब्द बोलायचा नसतो. बुद्ध आणि भिक्खू संघ एक रूप आहे. जिथे भगवान बुद्ध आहे तिथे भगवान बुद्धाचा भिक्खू संघ आहे. आपण त्यांना विरोध करू नये, असं आडवं होऊ नका. हो सुप्रबुद्ध, भगवान बुद्धाला तुम्ही आडवं होऊ नका, धोका होतो बरं का. आणि तो अशा तंगड्या
वाचून असा करायचा तो, मी जाऊ देत नाही. आणि भगवान बुद्ध असे येत होते जसं की आपलं हे पूर्ण आपल्या जमिनीकडे येण्याचं जे काही गेट आहे तिथपर्यंत बुद्ध आले, तो तंगड्या वाचून असा हात करायचा. तर लोक म्हणायचे आजूबाजूनं, हो असं आडवं होऊ नका. एवढा त्याच्या मनात मनोविकार, मनाची बिमारी होती. आणि ती बिमारी म्हणजे द्वेष, अतिद्वेष. माझ्या लेकीचं वाटोळं केलं या गौतमानं, माझी लेक रांडव झाली आणि हा संन्यासी झाला, माझ्या लेकीला संसाराचं सुख दिलं नाही, असं म्हणून फन 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 असा जसा नाग फुसकाऱ्या फेकतो असा तो द्वेषानं फुसकाऱ्या फेकायचा. आणि शेवटी भगवान बुद्धाला कळालं की हा आडवा झाला, तर बुद्ध परत गेले आणि मग तो राजवाड्याकडे गेला. आणि पहिल्या पायरीवर गेल्या बरोबर ही जमीन पूर्णपणे एकदम अशी दुभगली, फाकली की सुप्रबुद्ध आतमध्येच गेला. हवेची नरकात आहे तो आज. अति द्वेषात, अति क्रोधात, अति लोभात, अति वासनेत, अति घमेंडीमध्ये, अति मगरुरीमध्ये, अति अहंपणामध्ये, अति अति जे विकार करल त्याला ही पृथ्वी सुद्धा जवळ करत नाही, ती हवेची नरकात पाठवते. म्हणून कुशल कर्म करा, रात दिवस चांगलाच विचार करा, रात दिवस चांगलीच भावना करा, रात दिवस चांगला विचार करून वाढवा, परिपक्व बना. रात दिवस चांगली भावना करून परिपक्व त्यामध्ये बना. रात दिवस त्यागी बना, रात दिवस करुणावंत बना, रात दिवस मैत्रीवान बना, रात दिवस शीलवान बना. तुमचा नवा इतिहास तयार होईल. सर्वांत मंगल हो. मंगल मैत्री आशीर्वाद. वनवड्ढको बलवड्ढको सुखवड्ढको कांतिवड्ढको जागवड्ढको सत्यवड्ढको दानवड्ढको ज्ञानवड्ढको पय्यावड्ढको तेषां सच्चेन सच्चेन शीलेन कान्तिमेत बलेन च तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ते. बुद्धं नमामि.